नमस्कार, मी डॉक्टर सतीश पत्की कोल्हापूरमध्ये 1987 पासून IVF स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे। कोल्हापूरच्या पहिल्या IVFचा बाळाचा जो जन्म आहे तो पत्की हॉस्पिटलमध्ये 1996 साली झाला आणि त्याच्यानंतर असंख्य प्रकारच्या उपचार पद्धती, असंख्य प्रकारची IVFची बाळं इथे जन्माला आलेली आहेत। तर आजच्या ह्या आपल्या चर्चेमध्ये आपण बघणार आहोत की IVF ह्या उपचार प्रक्रियेमध्ये गायनेकोलॉजिस्ट एवढंच महत्त्व असलेली दुसरी व्यक्ती जी असते त्याला एम्ब्रिओलॉजिस्ट असं म्हणतात। तर ह्या एम्ब्रिओलॉजिस्टचं नेमकं काम काय? तर एम्ब्रिओलॉजिस्टचं काम असं आहे की ज्या ज्या गोष्टी प्रयोगशाळेमध्ये हँडल केल्या जातात, स्त्रीबीजाची क्वालिटी किंवा त्याचा दर्जा बघणं, स्पर्मचा दर्जा बघणं, त्यातून इक्सी नावाची जी प्रक्रिया असते ते स्त्रीबीजामध्ये स्पर्म इंजेक्ट करून गर्भ तयार करणं, गर्भ वाढवणं आणि पुन्हा तो गर्भ फ्रीज करणं आणि थोड्या अवधीनंतर तो फ्रीज केलेला गर्भ पुन्हा नॉर्मल टेम्परेचरला आणून त्याचं रोपण करणं, या अशा असंख्य गुंतागुंतीच्या क्लिष्ट प्रक्रिया करणारी तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे एम्ब्रिओलॉजिस्ट असते। ॲक्च्युली आम्ही जेव्हा IVF सुरू केलं त्यावेळेला एम्ब्रिओलॉजिस्ट किंवा अशा प्रकारचे तज्ज्ञ लोक उपलब्ध नव्हते आणि त्यामुळं एम्ब्रिओलॉजी ही ब्रँचसुद्धा आम्ही अगदी स्क्रॅचपासून शिकलेलो आहोत आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काही प्राण्यांच्यावर प्रयोग करून काही जे व्हाईट माऊस जे असतात, उंदीर असतात, त्याच्यातून एग्ज मिळवून त्याच्यातून एम्ब्रिओ बनवून चांगले एम्ब्रिओ कसे ह्याच्यावर आम्ही 1 वर्ष संशोधन केलं होतं आणि मग आम्ही ह्या क्षेत्रात आलो। त्यामुळं आम्हाला एक वेगळा ॲडव्हान्टेज असा आहे की आम्ही जसे गायनेकोलॉजिस्ट आहोत त्याच पद्धतीने एम्ब्रिओलॉजीतलं पण ज्ञान आमचं इतक्या वर्षाचं संपन्न असं ज्ञान आहे आणि नंतर आमच्याकडे आता जवळजवळ 11 एम्ब्रिओलॉजिस्ट ह्या पद्धतीनं काम करणारे आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या क्रिया त्यांना डिफाईन करून कोणती क्रिया करायची हे सुचवलेलं आहे। तर थोडक्यात IVF ह्या उपचार पद्धतीच्या यशामध्ये गायनेकोलॉजिस्ट जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच महत्त्वाचा रोल एम्ब्रिओलॉजिस्टचा असतो। धन्यवाद।